तर सरळ सरळ आपण त्या नावावर बोलूया. सर्वप्रथम नाव येतं ते तन्वी याचं. तर सरळ सरळ आपण त्या नावावर बोलूया. पहिलं नाव येतं तन्वी कोलते. तर तन्वी कोलते सरळ प्रभूचा वापर करण्यात येतोय सरळ वोटिंगसाठी, कारण प्रभू नक्कीच तन्वी प्रभूला भाऊ मानते. आता शेवटपर्यंत आपण तेच ऐकत बसलेलो आहे की भाऊ मानते, हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करते. परंतु नक्कीच तुम्ही ऑब्झर्व केला असेल की वेगवेगळ्या टास्कमध्ये आणि शेवटचा जो टास्क झाला त्याच्यामध्ये सुद्धा हात वर करताना दिसली. तन्वीनं स्वतः सुद्धा विशासोबत डील केली नाही आणि कॅप्टन प्रभू झाला असता हे तर स्पष्ट आहे. कॅप्टनसाठीच फक्त डील करायची होती आणि ती प्रभूसाठी करायची होती, परंतु तन्वीनं केलं नाही. मी याला बोलणार नाही असं सरळ सरळ सांगितलं होतं. परंतु विशासोबत न बोलून सरळ प्रभूला कॅप्टन केलं नाही आणि तो नॉमिनेट आहे, तो जाऊ पण शकतो. तर ही गोष्ट आपल्याला दिसली. तर नक्कीच तन्वी फक्त वोटिंगसाठी प्रभूचा वापर करत आलेले आहे आतापर्यंत, अशी चर्चा रंगताना दिसतीये. आता दुसरं नाव जर घ्यायचं झालं तर नक्कीच आता तन्वी तर ही पहिल्यापासून भाऊ बहीण असा खेळ नक्कीच चालला आहे. नक्कीच त्यांचं नातं आहे, परंतु कुठेतरी ती चर्चा रंगताना दिसते. आता दुसरं नाव जर सांगायचं झालं तर नक्कीच दीपाली सय्यद सुद्धा आता मुलगा मानते प्रभूला, असं पहिल्यापासून दाखवण्यात आलेलं आहे. भरपूर आता आठवडे होत आलेले आहे. मुलगा आहे असं म्हणून सुद्धा काही आरोप होताना दिसत आहे. कारण त्याचं कारण सुद्धा आहे त्यामागे की टास्कमध्ये कोणताही सपोर्ट हा प्रभूला मिळत नाही हे स्पष्ट होताना दिसते. वेगवेगळे जे टास्क होत आहे त्याच्यामध्ये दीपाली असू द्या किंवा तन्वी असू द्या सपोर्ट करताना दिसत नाहीये. दीपाली ताईवर सुद्धा तोच आरोप लागलेला आहे. फक्त वोटिंगसाठी हा खेळ चाललेला आहे. जसं मागच्या सीझनमध्ये सुरजसाठी तीच गोष्ट घडत होती. आपण जर बघितलं तर नक्कीच तीच प्रथा इथं सुद्धा आपल्याला दिसते. डीपी दादा असू द्या किंवा आता अंकिता असू द्या, हे सुरजचा वापर करत होते असा आरोप लागत होता. आणि सेम स्टोरी आपल्याला इथं दिसते की प्रभूचा वोटिंगसाठी, कारण तू त्याचं बघायचं झालं तर प्रभूची फॅन चांगलीच आहे, चांगलंच वोट मिळत आहे. नक्कीच तो खराबच खेळतोय एक प्रकारे स्पष्ट झालं तर, पण वोटिंग भेटती आहे आणि नक्कीच त्या वोटिंगचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न ह्या दोघांकडून होतो आहे असं बोलण्यात येत आहे. आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तसंच आता शेवटपर्यंत आलेलं आहे. नक्कीच आपल्याला विजेता मिळणारच आहे. अगदी 4 ते 5 आठवडे राहिले आहे. 4 ते 5 आठवडे राहिले फक्त. तर नक्कीच तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून सांगा. बाकी हे सीझन तुम्हाला आवडलं का कमेंट करून सुद्धा सांगा. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.